पुढच्या बातमीकडे जाऊया। कालच्या रविवारचे 2 बर्थडे सेलिब्रेशन सध्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आले। अर्थात एक म्हणजे उद्धव ठाकरेंचा वाढदिवस आणि राज ठाकरेंचं मातोश्रीवर येणं, आणि दुसरं म्हणजे आष्टीकरांना आलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा। कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार, कार्यकर्ते या सगळ्याच्या पुढे जाऊन आष्टीकरांना खास वाढदिवसाच्या शुभेच्छा आल्यात, तेही थेट दिल्लीतून। पाहूया याच संदर्भातला एक रिपोर्ट। ठाकरेंच्या खासदाराला फोन, शहांकडून आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा? 27 जुलै या दिवशी महाराष्ट्रापासून ते दिल्लीपर्यंत 2 मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या। 13 वर्षानंतर राज ठाकरेंनी मातोश्रीमध्ये पाऊल टाकलं। निमित्त होतं ते उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाचं। बंधुराजांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे थेट मातोश्रीवर दिसले आणि राजकीय वर्तुळात चर्चांना ऊत आला। तर दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना फोन केला। इथंही निमित्त होतं वाढदिवसाचं। नमस्कार सर। जी जन्मदिन की शुभकामनाएं। जी जी, थैंक यू वेरी मच। कितने साल के हो गए? सर 54 लग गया, 54। चले, बहुत बहुत शुभकामनाएं भैया। जी थैंक यू सर, थैंक यू दादा, थैंक यू। अमित शाह। उद्धव ठाकरे आणि खासदार आष्टीकरांचा वाढदिवस हा एकाच दिवशी असतो। एरवी आष्टीकरांचा वाढदिवस हा त्यांच्या कार्यकर्त्यांच्या सेलिब्रेशन पुरता मर्यादित असतो, पण यंदा मात्र थेट अमित शहांनी फोनवरून शुभेच्छा दिल्यानं आष्टीकरांच्या वाढदिवसाची मोठी चर्चा झाली। शहांचा एक फोन आला आणि राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। यावर राऊतांनी काय म्हटलं पहा। हे जाहीर केलंय का अमित शहांनी की मी फोन केला म्हणून? तुम्हाला सोर्सेसनी कळालं, अमित शहानी जाहीर केलं का? बघा, गृहमंत्री, प्रधानमंत्री, मुख्यमंत्री हे संसदेतल्या आणि विधिमंडळातल्या आपल्या सहकाऱ्यांना वाढदिवसाला किंवा अशा एखाद्या महत्वाच्या घडामोडीत फोन करत असतात। त्यात वेगळं काय? शहांनी आष्टीकरांना फोन केला, मात्र उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देणं टाळलं। त्यामुळेही वेगवेगळ्या चर्चा रंगू लागल्या। शहांनी आष्टीकरांना दिलेल्या शुभेच्छांचा राजकीय अर्थ काढायचं झालं तर लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला राज्यात तब्बल 31 जागा मिळाल्या। यातल्या 9 जागा या ठाकरेंच्या सेनेच्या आहेत। केंद्रातलं सरकार स्थिर करण्यासाठी मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात ऑपरेशन लोटसची चर्चा जोरदार होती। यामध्ये कधी ठाकरेंचे खासदार हे एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत तर कधी गिरीश महाजनांच्या संपर्कात आहेत, अशा पद्धतीच्या चर्चा होत्या। आता आष्टीकरांना दिलेल्या शुभेच्छांचा विचार केला तर पुन्हा एकदा ऑपरेशन लोटसच्या चर्चा महाराष्ट्रात सुरू झाल्यात। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनीही त्यांचे खासदार नागेश पाटील आष्टीकरांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि अभिष्टचिंतन करताना कायमचे आपल्या सोबतच राहा अशी मनोकामना व्यक्त केली। हॅलो नागेशजी, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र। वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। साहेब तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। तुमचा कृपाशीवर असाच आमच्या पाठीशी सोबत राहा। जी सर। आज काय प्रश्न आहे का साहेब? प्रश्न आहे का साहेब? नाही तसं नाही जी। आता काय, तू यो 1000 साल म्हणजे 1000 साल सोबत राहावं लागेल। थँक्यू सर, थँक्यू सर। जी सर, थँक्यू सर, थँक्यू। ठाकरेंच्या शिवसेनेतला आउटगोईंगचा सिलसिला थांबायला तयार नाही। ठाकरेंच्या खासदारांवरही भाजप आणि शिंदे सेनेची नजर असल्याची कुजबूज अधूनमधून होते। त्यामुळेच अमित शहांनी आष्टीकरांना दिलेल्या शुभेच्छा केवळ सदिच्छेपोटी होत्या की यात आणखी काही अर्थ दडलाय ते पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा।